Okay. So, Yes, madam. okay. So, very good morning to all. Now, today we are going to look towards the new concept. But before that, we have to revise some basic parts. That is the features of 8085. That is, first feature is 8085 is an 8-bit microprocessor. Now, Pooja, tell me why it is 8-bit. Pooja. तुला रिव्हिजन आहे, फास्ट पटपट आन्सर द्या. हॅलो. हॅलो. Okay, Shraddha, you tell me why it is 8-bit. Shraddha. ALU is 8-bit. Internal data bus and register is 8-bit and external data bus is 8-bit. Very good. Okay. So operating frequency required is 3 megahertz. Data bus is 8-bit long. That's why the representation D0 to D7. Address bus is 16-bit long. That's why the representation A0 to A15. Due to 16 address bus, we can access how many memory locations? 2 raised to 16. 2 raised to 16, how we can represent? 2 raised to 6 into 2 raised to 10. 2 raised to 6 means 64. 2 raised to 10 approximately 1K. That's why 64 kilobytes of memory. Means what? Now, as we are having 16 address lines, the total memory locations available in the 8085R is nothing but 64,000. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 असे किती मेमरी लोकेशन्स अवेलेबल आहेत? 64,000. आता मी जर म्हणलं की तुम्हाला 2 मोबाईल घ्यायचे, म्हणजे एक मोबाईल घ्यायचा आहे, मग तुमच्याकडे 2 चॉईस आहे की एकाची मेमरी 2 मेगाबिट 4 MB आहे आणि एकाची 64 MB आहे. तुम्ही कोणती घेताल? तुम्ही मोबाईल शॉपमध्ये मोबाईल खरेदी करायला गेला, त्यांनी तुम्हाला सांगितलं की हा मोबाईल X आहे, हा मोबाईल Y आहे. Xची मेमरी फॉर एक्झाम्पल 4 मेगाबिट 4 MBPS सॉरी काय म्हणतात 4 KB आहे आणि याची 64 आहे, तर तुम्ही कोणता घेताल? 64. का? कारण की आपल्याला जितकी जास्त मेमरी तेवढा आपण डेटा तिथे जास्त स्टोअर करू शकतो. सेम वे मायक्रोप्रोसेसरला एवढी जास्त मेमरी आहे, पण तरी पण आता ऍडव्हान्स फीचर्स मध्ये आपल्याला ते कमी पडतात. सुरुवातीला 10 वर्षापूर्वी जर तुम्ही मोबाईल बघितले असतील तर हार्डली 2 किंवा 4 रॅम असायची. आता आपण ती रॅम 64 पर्यंत एक्सटेंड केली आहे. ओके, इंटरनल रॅम. मग हे कशामुळे पॉसिबल झालं? तर आपण ऍड्रेस लाईन्स वाढवल्या. कारण की रॅम डायरेक्टली कुणाशी कनेक्ट होती? ऍड्रेस लाईनशी. जेवढ्या ऍड्रेस लाईन जास्त तेवढे मेमरी लोकेशन तुम्ही जास्त ऍक्सेस करू शकणार. क्लिअर झालं? त्यामुळे आता याच्यापेक्षा तुम्हाला ऍडव्हान्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईल पाहिजे, मग तुम्हाला ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसर यूज करावं लागेल की जेणेकरून त्याच्यामध्ये 16 पेक्षा जास्त ऍड्रेस लाईन्स असतील. एकदा का ऍड्रेस लाईन्स वाढल्या तर बाय डिफॉल्ट तुमची इकडं मेमरी वाढली. का? मेमरी खूप जास्त आहे पण त्याला जर तुम्ही ऍक्सेसच करू शकत नसाल तर त्याचा यूज नाहीये. मग ऍक्सेस करायला तुम्हाला कोणाची गरज आहे? ऍड्रेस लाईनची. म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याला कोणाची गरज पडते? ऍड्रेस लाईनची. कशासाठी? मेमरी लोकेशन ऍक्सेस करायला. तुम्ही म्हणाल मॅडम मेमरीचं काय गरज आहे? तर बेसिकली सेमीकंडक्टर मीन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 2 टाईपच्या मेमरी असतात. एक रॅम असते आणि एक रॉम असते. रॉम म्हणजे फिक्स्ड असते की जी प्रोग्रामर कडून फिक्स केली जाते. त्याचे परत टाईप्स आहेत. तो रॉम फक्त काय लक्षात ठेवायचं की जी युजरला एडिट करता येत नाही. आणि एक असते ती रॅम असते. रॅम असते ती युजर यूज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं सॉन्ग म्हणा किंवा एखादं PPT बनवलं तर आपण E ड्राईव्हला D ड्राईव्हला सेव्ह करतो. ओके, म्हणजे आपण कुठं सेव्ह करतो? तर आपण रॅम मध्ये यूज करतो, म्हणजे सेव्ह करतो ते. नाव ज्या रॉम असतात हे प्रोग्रॅमर ज्यांनी कम्प्युटर सिस्टीम तयार करतात त्यांनी यूज करतात. आता फॉर एक्झाम्पल बघा की तुमचा असा प्रोग्राम असतो की वरती उजव्या साईडला क्रॉसचं साईन असतं. ते साईन जर तुम्ही दाबलं तर तुमचं जे काही चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे. प्लस तुम्ही जेव्हा रिसेट करत असता तेव्हा शटडाऊन दाबलं की मग PC तुमचा बंद व्हायला पाहिजे. प्लस तुम्ही म्हणजे जेव्हा PC ऑन करता तेव्हा तुम्हाला तिथं पासवर्ड येतो, मग त्याची ब्ल्यू कलरची स्क्रीन असते. मग असंच का असतं? तर हे प्रोग्राम ऑलरेडी सेव्ह केलेले असतात. मग हे कुठं सेव्ह केलेले असतात? तर रॉम मध्ये सेव्ह केलेले असतात. आता तुम्ही जर असं म्हणला की ते क्रॉसचं साईन ऑलवेज सगळीकडे लाल असतं, तुम्ही जर म्हणला मला ते येल्लो पाहिजे, मी तसं करतो, नाही करू शकत. का? कारण की ते जे काही प्रोग्राम्स असतात ते रॉम मध्ये असतात आणि रॉम हा आपण आपल्यासारखे युजर रॉमला ऍक्सेस करू शकत नाही. ओके, जर आपण PPT ओपन केल्या फॉर एक्झाम्पल
ही एका साईडला फॉर एक्झाम्पल एक मेनू येतो, फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन वगैरे टाईप. मग ते तसंच तिकडं काय येतं, इकडं का उजव्या साईडला येत नाही, व्हर्टिकल साईडला येत नाही. मग हे काय आहे, तर हे ऑलरेडी कुणीतरी हे प्रोग्राम फिक्स केलेले असतात. मग हे जे प्रोग्राम इथे कुठं सेव्ह केलेले आहेत, तर रॉम मध्ये सेव्ह केलेले आहेत. आणि जे म्हणजे आपण फक्त युजर आहेत, आपण काही मायक्रो लॅपटॉप म्हणा पीसी तयार केला नाही, आपण त्यांचा यूज करतो ऍट धिस स्टेज. मग आपण युजर कॅटेगरीमध्ये आलो, मग आपल्याला ते ऍक्सेस चेंज करायची मीन्स अथॉरिटी नसती. जेव्हा तुम्ही खरंच सॉफ्टवेअरमध्ये जाताल, बाय डिफॉल्ट कुणाला चान्स मिळाला मायक्रोसॉफ्टमध्ये किंवा एखाद्या इंटेल वगैरे कंपनीमध्ये जॉब करायचा, तर मग तिथं तुम्ही प्रोग्रामर म्हणून काम करणार. मग तिथं तुम्ही यूज करू शकता की नाही, आता स्क्रीन ऑन केल्यावर बाकी सगळ्यांचं ब्ल्यू कलरचं आहे, तर माझं येलो यायला पाहिजे. मग त्या केसमध्ये तुम्ही एक म्हणजे ऑथेंटिकेशन म्हणून तुम्ही ते करू शकता. पण ऍट दिस स्टेज बिंग ॲज अ युजर वी कॅन नॉट ऍक्सेस द रॉम. सो वी ओनली एबल टू ऍक्सेस द रॅम मेमरी. आपण डी मध्ये सेव्ह करतो, ई मध्ये सेव्ह करतो किंवा सेव्ह केलेल्या फाईल घेतो. याचा अर्थ काय, आपण जर एखादी फाईल तुम्ही सेव्ह करा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं पीपीटी किंवा रिपोर्ट बनवला, तुम्ही ते सेव्ह करताय, याचा अर्थ काय करताय, तुम्ही त्या मेमरीमध्ये राईट करताय. ओके, तुमचा डेटा त्या मेमरीमध्ये स्टोअर झाला. आता फॉर एक्झाम्पल आणखी 4 दिवसांनी तुम्ही केलेलं पीपीटी तुम्हाला ओपन करायचंय, तर याचा अर्थ काय, तुम्ही ऑलरेडी तिथे केलेलं आहे, फक्त तुम्ही घेताय. याला काय म्हणायचं, रीड म्हणायचं. तर 2 ऑपरेशन आता इथून पुढे आपण बघणार आहे. इव्हन आजच्याच लेक्चरला तुम्हाला पुढे कंट्रोल सिग्नल आहे, रीड आणि राईट. आता फॉर एक्झाम्पल हे लक्षात कसं ठेवायचं, एखादं बुक आहे, बुकमध्ये ऑलरेडी डेटा आहे, तुम्ही वाचताय, याचा अर्थ काय करताय, तुम्ही रीड करताय. आणि जर तुम्ही स्वतः बुक लिहित असाल, तर याचा अर्थ काय की तुम्ही बुकला डेटा देताय, म्हणजे मेमरीला डेटा देताय, याचा अर्थ काय, तुम्ही राईट करताय. क्लिअर झालं. सो फक्त हे रिव्हिजन पॉईंट मध्ये आता तुम्ही काय लक्षात ठेवणार, ऍड्रेस लाईनचा यूज काय असतो. ऍड्रेस लाईनचा यूज असतो की मेमरीला ऍक्सेस करायचा. मग त्यांचं रिलेशन कसं असतं, तर जेवढ्या जास्त ऍड्रेस लाईन तेवढे जास्त मेमरी लोकेशन्स आपल्याला अवेलेबल होतात. त्यामुळे मला जर माझ्या सिस्टीमची मेमरी वाढवायची असेल, तर बाय डिफॉल्ट मला कुणावर काम करावं लागेल, ऍड्रेस लाईन्सवर. मी जर ऍड्रेस लाईन्स वाढवल्या तर मी सिस्टीमची मेमरी वाढवू शकते. ओके, सो नेक्स्ट फीचर, that is lower order address bus is multiplexed with data bus. मल्टिप्लेक्स ही परत सारखी कन्सेप्ट येते. मल्टिप्लेक्स म्हणजे काय, एकाच लाईन मधून 2 सिग्नल पाठवायचे. पण हे कशासाठी, तर टू रिड्यूस द नंबर ऑफ एक्सटर्नल लाईन्स. ओके, ठीक आहे. सो टू रिप्रेझेंट म्हणजे एकत्र पाठवले म्हणून एकत्र रिप्रेझेंटेशन केलं, AD0 to AD7. नाउ टू सेपरेट ऍड्रेस लाईन्स अँड डेटा लाईन्स, सिस्टीमला तर तिथं कळायला पाहिजे की काय, की बाबा म्हणजे एकच सिग्नल आलाय. समजा आता ह्याच्यात त्या ऍड्रेस लाईन्स मधून व्हॅल्यू आली आहे 0001 फॉर एक्झाम्पल, तुम्हाला समजायला. मग मला ते सिस्टीमला ते कळत नाही की हा डेटा आलाय का ऍड्रेस आलाय. मग ते सिस्टीमला सांगायला एक स्विच असतो, दॅट इज लॅच स्विच असतो. हा जर ऑन असेल तर तुम्ही ऍड्रेस म्हणून घ्या, हा जर ऑफ असेल तर डेटा म्हणून घ्या. मग त्याला ऑन ऑफ कोण करणार, तर त्याला ऑन ऑफ करायला एक सिग्नल असतो, त्याला काय म्हणायचं, ALE स्टँड फॉर ऍड्रेस लॅच एनेबल. ओके, नाव ही कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस स्वतः ते काही म्हणजे काय म्हणतो आपण, 2 कन्सेप्ट येतात, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे काय की जे सेल्फ जनरेटिंग असतात. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो रेंज गेली असेल. हॅलो हॅलो मॅडम. हा, आवाज येतोय? 1 मिनिट मॅडम. हा येतो. ओके, सो कोणत्याही सिस्टीमला ऍक्टिव्हेट करायला पॉवर सिग्नल लागतो. सो मायक्रोप्रोसेसरला आपल्याला किती द्यावा लागतो, तर +5 व्होल्ट. ओके, सो +5 व्होल्ट जेव्हा आपण सप्लाय देऊ तेव्हा हा स्क्रीन नाही दिसत आहे का? नाही. जस्ट वेट फॉर 2 मिनिट. आता दिसते? मॅडम, नो मॅडम. मॅडम. हॅलो जस्ट वेट. मॅडम. हा बोला. हॅलो
हॅलो. हा मॅडम येतोय आवाज. येतोय आवाज. ओके. सो मग मला ते ऍड्रेस आणि डेटा दोन्ही सेपरेट करावं लागतं. ऍड्रेस आणि डेटा सेपरेट आपण कसं करणार आहे, तर तिथे एक स्विच देणार. सो what kind of switch it is? It is called as latch. And to activate that switch, we need a separate signal called as a ALE, that is address latch enable. Now next feature is power supply required. For microprocessor, we require plus 5 volt power supply. Now serial communication port, yes, there is a serial communication port, SID and SOD. SID for serial input, SOD for serial output. And to generate the operating frequency, it need a clock signal. Okay, so again 5 interrupts are there. Now you already know about the interrupts, that is trap, RST 7.5, RST 6.5, RST 5.5, INTR. Out of that, trap is the only non-maskable, that is unavoidable. All remaining are the avoidable interrupts. And INTR is the only interrupt which is not having specific address inside the system. That's why it is called as a non-vectored. Okay, and what about the vector? They are having a specific address inside the system. Okay, now जे काही 64 मेमरी लोकेशन्स आपल्याकडे, म्हणजे 64K 64,000 मेमरी लोकेशन जे आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यातलं एक लोकेशन आपण प्रत्येक ट्रॅपला दिलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट. Okay, next about the register, A register, BCD, that is the general purpose register, flag register, which is very important register. Then the program counter, stack pointer. Okay, now there is a separate control bus present in the 8085, and there is a 5 addressing mode: immediate, register, direct, indirect, and implied. Now this is the basic architecture part. Okay, so if we look towards the architecture, this is interrupt control section. This is serial input output port. This is all about your ALU. Now this is all about your control sections, and here is this is the general purpose register section, and this one is about the address bus and address data buffer. Address buffer and address data buffer. Out of these, we have taken look towards the ALU section. ALU section contains 4 blocks. Accumulator. Accumulator is nothing but the general purpose. In some book, it is treated as a general purpose. In some book, it is treated as a special purpose. So don't take tension. Directly represent means in any category you need not to show the accumulator. You have to separately write something about the accumulator. Like it is a 8-bit register. It is a very important register. It carries one operand during arithmetic and logic operation. After performing the operation, ALU store result back into the accumulator, and it is user accessible. Next one is a temporary register. There are 2 temporary registers, W and Z. Each temporary register is 8-bit long. Okay. Now, temporary register is not accessible by the user. That's why it is also called as invisible register. हे user use करू शकत नाहीत. आपण कधीही प्रोग्राम मध्ये W आणि Z कुठंच लिहिणार नाहीयेत का? कारण की we cannot able to access these registers. And last sentence काय, for any particular operations, second data is automatically transferred into the temporary register by the system. Now next one about the ALU. ALU again, ALU is 8-bit. That's why 8085 is called as 8-bit. It is used to perform arithmetic as well as logical operation. Okay. Now it receives the input from, त्यांना कुणाकडून इनपुट मिळतं, टेम्पररी रजिस्टर आणि अक्युमुलेटर कडून, आणि रिझल्ट बॅक टू स्टोर कुठे स्टोर करतो तो अक्युमुलेटर मध्ये, and its status of the result gets stored into flag register. Okay, so this about the arithmetic and logic operation. This is about the general purpose register. Okay, now very important part once again. काय ज्यांना लेक्चर मुळे म्हणजे थोडं नेटवर्क प्रॉब्लेम नाही कळालं, आपण एकदा रिवाइज करून मग पुढची कन्सेप्ट बघू. सो D0 बिट फ्लॅग रजिस्टर. ओके, पहिल्यांदा फ्लॅग रजिस्टर बद्दल काय सांगणार. फ्लॅग रजिस्टर इज ए ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप यूजर टू गिव्ह स्टेटस ऑफ डिफरंट ऑपरेशन रिझल्ट. ALU नी ऑपरेशन परफॉर्म करून जो रिझल्ट आलेला आहे तो ALU कुणामध्ये सेव्ह करतो, अक्युमुलेटर मध्ये. पण त्या स्टेटसच्या रिझल्ट नुसार तो काय करतो, फ्लॅग रजिस्टर मधले प्रत्येक बिट सेट किंवा रिसेट करतो. ओके, नाव मग फ्लॅग रजिस्टरचा यूज काय असतो, तर युजरला फ्लॅग रजिस्टर बघून कळतं की रिझल्ट बद्दल 5-6 गोष्टी कळतात. मग काय काय कळतं, तर पहिलं बघा, D0 बिट बघून आपल्याला युजरला काय कळणार, जर D0 बिट 1 झाला असेल एखादं ऑपरेशन परफॉर्म करून
आपण करतोय का? नाही, आपण करत नाही. इट इज अपडेटेड बाय द सिस्टीम और बाय द ALU आफ्टर परफॉर्मिंग द ऑपरेशन. वी आर गोइंग टू ऑब्झर्व द फ्लॅग रजिस्टर. ओके, सो ऑटोमॅटिकली ते सेट किंवा रिसेट होणार डिपेंडिंग अपॉन द स्टेटस ऑफ रिझल्ट. वी ओनली गोइंग टू ऑब्झर्व. मग आता फॉर एक्झाम्पल आपल्याला D0 बीट 1 दिसलं, याचा अर्थ आपण काय लावायचा इंजिनियर म्हणून? तर D0 बीट स्टँड फॉर द कॅरी. So if this bit is 1, then what we can predict? We can predict that there is a generation of carry from the 8th bit during the operation. जे काही ऑपरेशन ALU ने परफॉर्म केले त्यामध्ये 8th bit मधून कॅरी जनरेट झालेली आहे. If carry bit is 0, then what we can predict? Then we can tell that there is a no generation of carry from the 8th bit. म्हणून आपण कॅरी फ्लॅगला काय लिहिले बघा? If an operation performed in ALU generates the carry from D7. D7 म्हणजे कितवं बीट आहे? ते 8th आहे, म्हणून मी आयदर D7 पण म्हणेल आणि 8. तुम्ही कन्फ्युज होऊ नका. जर तुम्हाला वाटेल मॅडम 8 कसं काय म्हणायला लागला, तुम्ही जर मेजर केलं तर बघा ते कितवं येईल? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. ओके, 0 पासून केलं तर D7 झालं, पण ती पोझिशन कितवी आहे? 8th पोझिशन आहे. मग तुम्ही काही म्हणा, आयदर 8th बीट म्हणा किंवा D7 बीट म्हणा. ओके, सो if the operation performed in ALU generates the carry from D7 to next stage, then carry flag is set. Otherwise, it is reset. Okay. D1, D3, and D5 are don't care. So we are treating it as a 0. Now D2 bit बघा, D2 bit जर set झाला असेल तर आपल्याला काय कळेल? D2 bit stands for parity flag. Okay. If the result contains even number of ones, this flag set. or odd number of ones, then this flag reset. जर 1 असेल तर आपल्याला काय कळेल की जो रिझल्ट आला त्याच्यात इव्हन नंबर ऑफ वन्स आहेत. 2 असतील, 4 असतील, 6 असतील किंवा 8 असतील. काय हे सगळे इव्हन नंबर आहेत. जर ते बीट 0 असेल तर आपल्याला काय कळेल ते बघून की याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ वन्स रिझल्ट मध्ये आलेले आहेत. नाव D3 तर अगेन डोंट केअर आहे. सो D4 बीट बघा. D4 बीट स्टँड फॉर ऑक्झिलरी कॅरी. नाव D4 बीट जर हे 1 असेल तर मला काय कळेल? देअर इज अ जनरेशन ऑफ कॅरी फ्रॉम D3 बीट टू D4 बीट किंवा 4th बीट टू 5th बीट. ओके, सो 4th बीट म्हणजेच काय? 4 बीटच्या कॉम्बिनेशनला निबेल पण म्हणतात. म्हणून इथं काय लिहिले बघा? इफ अन ऑपरेशन परफॉर्म इन ALU जनरेट्स द कॅरी फ्रॉम लोअर निबेल टू अपर निबेल. हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये कसं लिहिणार? इफ देअर इज अ कॅरी जनरेटेड फ्रॉम D3 बीट टू D4 बीट, देन ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग सेट, अदरवाइज रिसेट. कळालं का? नाव D6 बीट 0 फ्लॅग बीट आहे. ते म्हणजे काय? जर तुमचं रिझल्ट किंवा आन्सर 0 आलं तरच हे सेट होणार. म्हणजे हे जर 1 असेल तर ते बघूनच मला काय कळणार की आलेला रिझल्ट 0 आहे. ते जर 1 असेल तर मला 0 असेल तर मला काय कळणार? जो काही रिझल्ट आलेला तो अदर दॅन 0 आहे. काय आहे ते माहित नाही, पण अदर दॅन 0 आहे. काय आहे बघायचं असेल तर अॅक्युमुलेटर कडे जावं लागेल. पण हे फक्त फ्लॅग रजिस्टर मध्ये मला रिझल्ट काय कळत नाही, रिझल्ट बद्दलच्या गोष्टी कळतात. आणि D7th बीट माझं काय बघा? इट इज अ साइन बीट. म्हणजे आलेला रिझल्ट माझा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. जर S बीट माझं 1 असेल तर मला काय कळणार? आलेला रिझल्ट माझा निगेटिव्ह आहे. जर S बीट माझं 0 असेल तर मला काय कळणार? आलेला बीट माझा पॉझिटिव्ह आहे. ओके, ना हे बीट कुणानुसार चेंज होत आहे? रिझल्ट मध्ये रिझल्टचा जो काही MSB बीट आहे त्याच्यानुसार. MSB बीट जर 0 असेल तर हा बीट पण 0 असतो आणि आपल्याला कळतं रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. MSB बीट जर 1 असेल तर D7 बीट पण तुमचा म्हणजे साइन फ्लॅग तुमचा 1 असतो आणि तुम्हाला आपल्याला कळतं की आलेला रिझल्ट निगेटिव्ह आहे. नाव आता मला सांगा हे सगळ्यांना कळालं का नाही? येस. हॅलो हॅलो हॅलो. येस. हॅलो. हे कळालं का आता फ्लॅग बीट सगळ्यांना? हो का नाही? येस मॅडम. ओके, फक्त पायाला कळालं, बाकीच्यांना? वैष्णवी ओके. यस. नेहा यस. स्वप्नाली यस. मुलांमध्ये रेवती यस. प्रतिज्ञा यस. दीपक also said yes. Okay. What about others? Shubham also said yes. Kiran yes. Shraddha, Ashwini said yes. Okay. Anushka yes.
शंतनू यस, विशाल यस, किरण यस, ओके, सौरभ यस, चैतन्य, बिजली यस, ओके. ठीक आहे. सो मॅक्सिमम जणांना कळालं. कुणाला यायचं पूजा सेड यस, ओके. बाकी कोणाला डाऊट नाही आता? चला मग आपण पुढची कन्सेप्ट बघू. ओके. That is instruction register. As in yesterday's lecture we have seen this concept, that is instruction register. Now see, microcontroller or microprocessor is nothing but the machine. Okay. Now though they have the capacity to think like a human, they cannot think by their own. Being as a means at the background we are the creator. Okay. आपण त्यांना क्रिएट केले, म्हणजे आपण म्हणजे मी आणि तुम्ही नाही, माणसांनी. ओके. So being as a creator, की त्यांना always instruction ची गरज असते. They can able to perform arithmetic operations, addition, subtraction, multiplication, division. They can able to perform logical operations. म्हणजे त्यांनी आता फॉर एक्झाम्पल ALU, तो ब्रेन आपला जसं काम करतो तसं करतो, पण त्याला स्वतःचं इंट्युएशन नाही. जोपर्यंत युजर त्यांना एखादी इन्स्ट्रक्शन किंवा आज्ञा आपण त्यांना कमांड देत नाही, तोपर्यंत ते काहीच करत नाहीत. मशीनचा एक म्हणजे कोणत्याही टाईपची मशीन घ्या, फक्त काही ही इलेक्ट्रॉनिक असं नाही, तुम्ही तुमच्या मशीन्स घ्या, मोटर्स घ्या, ओके, ते त्यांचं काम करतात, पण कधी करतात? जेव्हा आपण त्यांना रिकमेंडेशन करू तेव्हा. ओके. सो आता आपण त्यांना रिकमेंडेशन करताना आपण तर युजर आहेत, आपली लँग्वेज वेगळी, आपण डेसिमल सिस्टीम मध्ये काम करतो, कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये काम करतो, पण आपलं जे काही कम्प्युटर आहे तो 0 आणि 1 मध्येच काम करतो. ओके. म्हणजे काय, त्याची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्याला कळत नाही. मग आपण काय करतो की आपण आपल्या लँग्वेज मध्ये त्याला सांगतो तुला काय करायचं आहे. आणि नंतर इंटरनली सिस्टीम मध्ये, आता तुम्हाला जे मी रॉम सांगितलं, रॉम मध्ये काय असतं, ज्या तुम्हाला 74 इन्स्ट्रक्शन सेट आपल्याला स्टडी करायचा आहे त्याचे बायनरी कन्व्हर्जन ऑलरेडी रेकॉर्ड केलेले असतात, म्हणजे सेव्ह केलेले असतात. म्हणजे मी म्हणताना जरी इथं ADD ऍड बी म्हणलं तरी सिस्टीम काय करतं, ऍड बी जेव्हा रिसीव्ह होईल तेव्हा तिथं जे रॉम मध्ये त्याच्या 74 इन्स्ट्रक्शनचा कोड सेव्ह केलेला आहे बायनरी फॉर्म मध्ये, 0 आणि 1 फॉर्म मध्ये, तो त्याला बोलवतो आणि मग सिस्टीमला तो सांगतो की हे ऑपरेशन करायचं. क्लिअर झालं? पण आता म्हणजे मला जे सांगायचंय ते मी कोणत्या फॉर्म मध्ये सांगते, ते इन्स्ट्रक्शन फॉर्म मध्ये. ओके. आपण प्रोग्राम लिहितो, याचा अर्थ काय करतो, प्रोग्राम इज नथिंग बट द सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके. एक 5 ते 10 सिक्वेन्स इन्स्ट्रक्शन म्हणजे एक स्मॉल प्रोग्राम असतो. ओके. सो मला जेव्हा सिस्टीमला काहीतरी कर म्हणून सांगायचं तेव्हा मला इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतात. ओके. मग इन्स्ट्रक्शन देताना मला काय मेन्शन करावं लागतं, तर कोणत्याही इन्स्ट्रक्शनचे 2 पार्ट असतात. एक म्हणजे ऑपकोड, OPCODE, याचा लॉंग फॉर्म काय, ऑपरेशन कोड. आणि सेकंड म्हणजे ऑपरंड. ओके. ना आता इथं एक्झाम्पल मध्ये पहिली इन्स्ट्रक्शन बघा, MOV, मूव्ह A, B. मूव्ह म्हणजे काय, ही डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहे की जी B मधला डेटा A मध्ये ट्रान्सफर करते. ओके. मग याच्यामध्ये मूव्ह म्हणजे काय, तर ऑपरेशन आहे की जे करायचंय, कुणावर करायचंय, A आणि B वर. म्हणून याच्यामध्ये ऑपकोड काय झाला, मूव्ह झाला, आणि ऑपरंड कोण झाले, A आणि B झाले. मग इन्स्ट्रक्शन रजिस्टरचं काम काय असतं, तर एखादी इन्स्ट्रक्शन जेव्हा युजर कडून येते, कुठून येते, आपण कीबोर्डवर दाबतो, इंटरनल वायर्स ज्या असतात त्यांना आपण बस म्हणतो. ओके. त्या बसेसचे इन्स्ट्रक्शन घेऊन कुठे जातात, इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे जातात. मग त्या इन्स्ट्रक्शन मधला जो ऑपकोडचा पार्ट आहे तो फक्त घ्यायचा आणि तो कुणाला द्यायचा, इन्स्ट्रक्शन डिकोडरला द्यायचा. क्लिअर झालं? काल आपण हे लक्षात ठेवण्यासाठी काय एक्झाम्पल बघितलं की लॅब असिस्टंटला मी सांगितलं की मुलांची टेस्ट घ्या. मग लॅब असिस्टंटनी काय केलं की तिथं थांबले, तुमचे टेस्ट पेपर कलेक्ट केले आणि ते फक्त मला आणून दिले. ओके. त्यांनी तिथं ते यूज केलेले नाहीत ना. म्हणजे काय, तर इन्स्ट्रक्शन रजिस्टर फक्त काय करतो, इट इज यूज टू होल्ड द ऑपकोड. फक्त एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं, व्हॉट इज द यूज ऑफ इन्स्ट्रक्शन रजिस्टर, टू होल्ड द ऑपकोड. होल्ड म्हणजे काय, धरून ठेवणे किंवा घेणे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग हे धरून ठेवून काय करतात, तर पुढे ते इन्स्ट्रक्शन डिकोडरला देतात. इन्स्ट्रक्शन डिकोडर मग काय करतो की जो ऑपकोड मला, म्हणजे आता इथं काय मिळालं त्याला, MOV, तो मूव्ह मिळालाय, त्याचा जो इंटरनल कोड ऑलरेडी सिस्टीम मध्ये मी सेव्ह केला होता, म्हणजे बिईंग ऍज अ प्रोग्रामर ज्यांनी सेव्ह केला होता
तो तिथून मग फक्त मूव्ह आउट ऑफ 74 इन्स्ट्रक्शन MOV चा कोड तो फक्त कॉल करतो आणि त्याच्यानुसार मग कंट्रोल सिग्नल सेट किंवा रिसेट केले जातात, कंट्रोल युनिट कडे पाठवले जातात बाय युझिंग द कंट्रोल बस. कळालं का? तो परत एकदा बघा, आता इन्स्ट्रक्शन रजिस्टरचा यूज काय आहे. इन्स्ट्रक्शन रजिस्टर होल्ड द अपकोड दॅट इज ऑपरेशन कोड, याला दुसरं नाव काय आहे, इन्स्ट्रक्शन कोड ऑफ द इन्स्ट्रक्शन विच इज बिंग डिकोडेड अँड एक्झिक्युटेड. जी डिकोड होऊन एक्झिक्यूट होणार आहे ती इन्स्ट्रक्शन फक्त डेटा बस कडून घ्यायची किंवा बसेस कडून घ्यायची आणि डिकोडरला नेऊन द्यायचं काम कोणाचं, इन्स्ट्रक्शन रजिस्टरचं. आता मला सांगा, ओरली सांगा, कळालं का? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes. Yes. ओके. आता सगळ्यात मेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रोग्राम काउंटर. पूर्ण आर्किटेक्चरच महत्वाचं आहे का, कारण की एकदा तुम्हाला आर्किटेक्चर कळालं की तुम्हाला पूर्ण एक कन्सेप्ट जी फिट व्हायला पाहिजे तुमच्या ब्रेन मध्ये की ती फिट होईल तुमची. मग त्यातला सगळ्यात एक मेन पार्ट येतो ते म्हणजे पीसी. पीसी मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोग्राम काउंटर. नाव आता पुढची डायग्राम बघा प्रोग्राम काउंटरला. ही प्रोग्राम काउंटर म्हणजे काय असतो? ॲरो असतो. ओके, सिम्पल एक पॉइंटर असतो. ॲरोला टेक्निकल वर्ड मध्ये आपण पॉइंटर म्हणतो. ओके, तो पॉइंटरचं काम काय असतं? तर पॉइंट करायचं. मग आता हे प्रोग्राम काउंटर ऑलवेज काय पॉइंट करतो? तर प्रोग्राम काउंटर ऑलवेज मेमरी लोकेशन पॉइंट करतो. ओके, सो आता तुम्हाला माहिती आहे टोटल आपल्याकडे किती मेमरी लोकेशन आहेत? 0 पासून 64 मीन्स 64,000 आहेत. ओके, मी 0 पहिलं नाही दाखवलं म्हणून मी 64,000 लिहू शकले. मी जर पहिलं 0 दाखवलं असतं तर मला 63,999 लिहावं लागलं असतं. ओके, पण ते तेवढेच असणार. म्हणजे ऑलवेज रिप्रेझेंटेशन तुम्ही 0 पासूनच करता. इथं आपल्याला समजायला कळावं म्हणून मी 1 पासून स्टार्ट केलंय. पहिलं लोकेशन 1, दुसरं, मग टोटल शेवटचं लोकेशन काय येईल माझं? 64,000 के किंवा 64,000. ओके ना. आता हे प्रोग्राम काउंटरचं काम काय असतं? तर फक्त मेमरी लोकेशन पॉइंट करायचं. मग तुम्ही म्हणाल मॅडम एवढंच तर काम आहे, ह्याचं काय यूज आहे? तर हेच सगळ्यात मेन आहे. का? कारण की मायक्रो प्रोसेसर कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची हे तो सांगतो. आता जर प्रोग्राम काउंटर तुम्ही 1 ला घेतला तर तो 1 करेल. जर तुम्ही प्रोग्राम काउंटर 100व्या लोकेशनला नेला तर तो 100वी लोकेशन. मायक्रो कंट्रोलरला स्वतःचा ब्रेन नाही. तो काय करतो? फक्त पीसी कडे बघतो. हा, हे टास्क झाले, आता कुठचं करायचं? मग पीसी जे लोकेशन त्याला सांगतो तीच तो एक्झिक्यूट करतो. ओके, म्हणजे तुम्हाला जर तुमच्या प्रोग्रामचा सिक्वेन्स व्यवस्थित करायचा असेल तर तुमचा पीसी व्यवस्थित असायला हवा. पीसी मीन्स प्रोग्राम काउंटर. समजतंय? आता कधी कधी बघा, तुम्ही आता एखादं वॉशिंग मशीन तयार केलं. ओके, वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही त्यांना काय सांगता की टायमर सेट करा 5 मिनिटाचा. फॉर एक्झाम्पल वेगवेगळे ऑपरेशन्स असतात की कपडे भिजले पाहिजेत, कपडे धुतल्या गेले पाहिजेत, कपडे वाळल्या गेले पाहिजेत. मग तिथे तुम्ही टायमर सेट करता. 10 मिनिट झालं की हे, 10 मिनिट झालं की हे आणि 5 मिनिटासाठी हे. मग हे जे काही टायमर्स आहेत हे कोणावर वर्क करते? तर पीसीवर. पीसीवर आपण आता पुढे बघा मेमरी लोकेशनच्या पुढे मी प्रोग्राम लिहिलंय. मग तिथं प्रोग्राम मध्ये आपण काय लिहिणार? तर आपण ज्या तुम्हाला 74 इन्स्ट्रक्शन्स मी आता पुढे शिकवणार आहे, हे एकदा आर्किटेक्चर संपलं की आपला तो पार्ट मेन स्टार्ट होईल. त्यातलं इन्स्ट्रक्शन आपण इथे लिहिणार आहे. ओके, तो त्यांचा जो फ्लो असतो तो कोण कंट्रोल करतो? मायक्रो मीन्स मायक्रो प्रोसेसर मध्ये किंवा कंट्रोलर मध्ये सुद्धा. तर प्रोग्राम काउंटर. तर तुम्ही म्हणाली मेमरी कुठे असते? तर ही मेमरी सिस्टीमच्या आतमध्येच असते. पुढे जेव्हा आपण मायक्रो कंट्रोलर बघणार आहे तर तिथे तुम्हाला 2 मेमरीज असतात, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. मायक्रो प्रोसेसरला फक्त इंटरनल मेमरीज आहे, त्यामुळे तिथं एकच पॉइंटर आहे. ओके, की इंटरनल मेमरी लोकेशनचे लोकेशन पॉइंट आउट करायला एकच पॉइंटर आहे. त्याला आपण नाव काय देतो? प्रोग्राम काउंटर. पण जेव्हा आपण कंट्रोलर स्टडी करू तिथे 2 मेमरीज येतात. मग त्या मेमरीतले लोकेशन ऍक्सेस करायला परत तुम्हाला तिथे डेटा पॉइंटर डीपीटीआर म्हणून एक वेगळा पॉइंटर आहे. तो आता इथे विषय नाही, त्यामुळे त्याचं कन्फ्युजन आता करून घेऊ नका. आता फक्त आपण काय बघतोय? प्रोग्राम काउंटर. आता प्रोग्राम काउंटर बद्दल आपण काय सांगणार आहे बघा. तर पहिल्यांदा इट इज अ 16 बिट रजिस्टर. ओके, ठीक आहे, हा 16 बिट आहे. मग याचा यूज काय बघा? इट कंटेन्स मेमरी ऍड्रेस. याचा यूज काय? तर मेमरी ऍड्रेस कंटेन करायचे. पण त्याचा मग कंटेन का करायचं? तर पुढे बघा, PC contains that memory address from where next instruction is to be fetched for execution. म्हणजे काय? की आता समजा एक इन्स्ट्रक्शन मायक्रो कंट्रोलर त्याच्यावर काम करतोय, मूव A, B झाले. आता तुम्हाला पुढचं करायचंय तर पीसीनी ते लोकेशन त्याच्यामध्ये कॅरी केलं पाहिजे. ओके, म्हणजे पुढची कुठली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची हे सांगायचं काम कोणाचं आहे? प्रोग्राम काउंटरचं. व्हेरी 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 इम्पॉर्टंट टास्क कोण करतं? पीसी करतं.
का? कारण की पीसीने जर हे कामच नाही केलं तर तुमचा प्रोग्राम आहे तिथं हॉल्ट होतो, म्हणजे काय, तो पुढे एक्झिक्यूटच होत नाही. समजतंय का? आणि किंवा कधी कधी सिक्वेन्स जर चेंज झाला तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिल्यांदा ऍडिशन करायची आणि नंतर त्यातला किंवा एखादं एक्झाम्पल घेऊन सांगते, ठीक आहे. तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये कपडे हे करताय, तुम्हाला आधी काय करायचंय की पहिल्यांदा त्यांनी कपडे भिजवले पाहिजेत, भिजवले झाल्यानंतर धुतले पाहिजेत आणि मग वाळवले पाहिजेत. ओके, असा तुमचा सिक्वेन्स आहे. तर पीसी काय करेल, पहिल्यांदा काय करेल की तुम्ही पहिला कन्सिडर करा की पहिल्या प्रोग्रामसाठी तुम्ही 5 लाईनचा कोड लिहिला. ऍक्च्युली मोठा असणार आहे, समजायसाठी आपण कन्सिडर करू की वॉशिंग मशीन मध्ये कपडे भिजले पाहिजेत, याच्यासाठी तुम्ही 5 लाईनचा एक कोड लिहिला. ओके ना, ते धुतले गेले पाहिजे त्याच्यासाठी 5 लाईनचा यूज केला आणि ते वाळले गेले पाहिजे त्याच्यासाठी 5 लाईनचा यूज केला. म्हणजे तुम्ही 1 ते 15 लोकेशन यूज केले वॉशिंग मशीनचा प्रोग्राम डिझाईन करायला. ओके, सिम्पल एक्झाम्पल बघू ना. आता तुमचे पहिला पीसीने काय करायला पाहिजे, एक लोकेशन दाखवायला पाहिजे, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, असं त्यांनी 5 एक्झिक्युशन झालं पाहिजे. जेव्हा तो 5वं लोकेशन कम्प्लीट करेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार, स्टेज 1 कम्प्लीट झाली. नंतर पीसीने काय करायला पाहिजे, 6 लोकेशन दाखवायला पाहिजे, म्हणजे तुमची सेकंड स्टेज स्टार्ट झाली. नंतर त्याच्या 5 स्टेज कम्प्लीट झाल्या आणि नंतर त्यांनी मग काय व्हायला पाहिजे, 11th लोकेशनला ड्रायच्या प्रोग्रामला यायला पाहिजे आणि मग जे काही कपडे आपले वाळलेले धुतलेले आहेत ते वाळवायला स्टार्ट केलं पाहिजे ना. आता हे कधी होईल, पीसी जर व्यवस्थित 1 बाय 1 एक एक इक्वेशन मीन्स एक एक लोकेशन दाखवेल कुणाला, सिस्टीमला ना. जर आता पीसीने डायरेक्ट तुम्हाला 11th लोकेशनला ड्रायच्या प्रोग्रामला टाकलं तर चालेल का, की तिथं कपडे तुमचे भिजले नाही, तिथं कपडे तुमचे धुतल्या गेले नाहीत आणि डायरेक्ट तुम्ही ड्रायला आला, ऑलरेडी तुमचे कपडे ड्रायच आहे. तो तिथं सिस्टीम तुमची किंवा जे म्हणजे तुम्ही सिस्टीम का डिझाईन केली तर हे 3 ऑपरेशन व्हायला, पण 2 ऑपरेशन तर झालेच नाहीत. म्हणजे काय, तुम्ही एवढी सगळी सिस्टीम चांगली डिझाईन करून सुद्धा तुमची सिस्टीम तिथं 0 झाली का, फक्त आणि फक्त पीसी मुळे. समजतंय का? म्हणजे कोणत्याही प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्मूथली व्हायला तुम्हाला कोणाची गरज असते, पीसीची. तो जोपर्यंत पीसी व्यवस्थित तिथं लोकेशन दाखवत नाही तोपर्यंत तिथं तुमची सिस्टीम व्यवस्थित रन होत नाही. त्यामुळे बाकी सगळ्या कन्सेप्ट एवढंच महत्वाची कन्सेप्ट आहे प्रोग्राम काउंटर. आता तुम्ही म्हणाल मॅडम प्रोग्राम काउंटर आपण हे करतो का, इन्क्रीमेंट करतो का, नाही. पण पीसीला कुठल्या लोकेशनला जायचं हे आपल्या इन्स्ट्रक्शन्स ठरवतात. मग तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत या 5 सेटमध्ये डिवाइड केल्या. डेटा ट्रान्सफर म्हणजे काय, एका जागेवरून डेटा दुसरीकडे. मग आता कुठून कसं ते आपण त्यावेळेस बघू. सेकंड म्हणजे काय, अरिथमेटिक ऑपरेशनचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. थर्ड म्हणजे लॉजिकल ऑपरेशनचे इन्स्ट्रक्शन आहेत थर्ड सेटमध्ये. फोर्थ सेटमध्ये तुम्हाला कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला, आणि फिफ्थ मध्ये तुम्हाला ब्रांचिंग आहे. ब्रांचिंग म्हणजे काय, जम्प इन्स्ट्रक्शन आहे. जम्प म्हणजे काय की तुम्ही प्रोग्राम काउंटरला सांगताय की आता प्रोग्राम काउंटरचं काय, एक इन्स्ट्रक्शन झाली की तो 1 ने ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होतो किंवा म्हणजे स्वतःला वाढवून घेतो. पण जम्प इन्स्ट्रक्शननी काय होतं, जम्प समजा आता 1, 2, 3 लोकेशन्स आहेत. ओके, हे कन्सिडर करा. ओके, 1, 2 लोकेशन्स आहेत. ओके, आणि तिसऱ्या लाईनला मी जर प्रोग्राम दिला की जम्प 1000, तर काय करतो तो मधले सगळे लोकेशन स्किप करतो डायरेक्ट 1000व्या लोकेशन्सला येतो. म्हणजे काय की बाय डिफॉल्ट इनडायरेक्टली आपणच पीसीला इथं कंट्रोल करतो. ओके ना, पुढचं बघा. सपोज द पीसी कंटेन्स मीन्स पीसीची आत्ताची व्हॅल्यू 8000H असेल, देन इट मीन्स दॅट 8085 डिझायर टू फेच म्हणजे घेणे द इन्स्ट्रक्शन बाईट ॲट 8000. म्हणजे काय, पीसीने जर 8000 हे लोकेशन दाखवलं असेल तर सिस्टीम काय करतं, 8000 लोकेशनला जी इन्स्ट्रक्शन आहे ती घेतं आणि ते एक्झिक्यूट करतं. ओके, आफ्टर फेचिंग द बाईट ऑफ 8000H पीसी म्हणजे ती इन्स्ट्रक्शन जेव्हा तो मायक्रोप्रोसेसर कामासाठी घेतो ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंटेड बाय 1. मग त्याचं काय होणार आहे लोकेशन 8001. म्हणजे काय, पहिली 800 ची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली की तो काय करेल, 8001 ही लोकेशनची इन्स्ट्रक्शन घेईल आणि एक्झिक्यूट करेल. इन दिस मॅनर द सिस्टीम गेट्स फ्लो किंवा तुमच्या प्रोग्रामचा एक्झिक्युशन फ्लो